की आपल्याला मंडळ तयार. गणेश उत्सव वारकरी विशेष मुलाखत. रामकृष्ण हरी. गणेश उत्सव म्हणजे रिद्धी सिद्धी भक्ती श्रद्धा समाजसेवा आणि संस्कृतीचा वारसा जपणारा उत्सव. आणि याच उत्सवामध्ये विविध रूढी परंपरेबाबत माहिती घेण्यासाठी आज आपण आपल्या चॅनल अंतर्गत हरिभक्तपरायण अजबराव महाराज मिरगे यांच्याशी चर्चा करणार आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. साधारणतः आता गणपती उत्सव चालू आहे आणि गणपती उत्सवानिमित्त आपण ही मुलाखत घेतोय. गणपती बाप्पा म्हटलं म्हणजे विघ्नहर्ता म्हणून ओळखला जातो किंवा अनेक नावं गणपती बाप्पाला आहेत. विघ्नहर्ता म्हणून जर गणपती बाप्पाला आपण ओळखत असलो तर आत्ताची सगळ्यात मोठी विघ्न कोणती असं तुम्हाला वाटतं? खरं तर गणपती बाप्पांचा उत्सव आपण सर्वत्र त्या ठिकाणी अतिशय आनंदानं साजरा करतोय आणि आपण पहिली त्याची वंदना करूनच आपण उत्तर द्यायला प्रारंभ करूया. म्हणून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. खरं तर विघ्नहर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपती बाप्पाला तुम्ही विचारलेला प्रश्न अतिशय सुंदर आहे की ते नेमकं विघ्न कोणतं आणि त्यांचं तो हरण करतो ते कोणतं. तर हे असं जर आपण बघायला गेलो तर माणूस जन्म झाल्यापासून मरेपर्यंत प्रत्येक विघ्नानंच वेगवेगळं आहे. विघ्न असेल किंवा एखादं संकट असेल किंवा प्रसंग युद्धासारखा माणसाच्या समोर त्या ठिकाणी ठाकलेला असेल. तुकाराम महाराज तर म्हणतात की रात्रंदिनी आम्हा युद्धाचा प्रसंग, दिवस रात्र आम्हाला युद्ध करावं लागतं. मग कशासोबत? बाह्य जगासोबत. बाह्य जगासोबत तर आम्हाला युद्ध करायचंच आहे, परंतु प्रारंभिक जर आपण स्वतःपासून जर सुरुवात केली तर आपल्या आतमध्ये सुद्धा अनंत प्रकारचे विघ्न आहेत. कुठले विघ्न आहेत? तर हा 5 तत्वाचा मिळालेला जो नरदेव आहे या नरदेवाला लागून येणारे अनेक अवगुण आहेत त्याच्यासोबत आमचं युद्ध आहे. ते म्हणजे खऱ्या अर्थानं आमच्या जीवनातले विघ्नच आहे. ज्यामध्ये दंभ असेल, अहंकार असेल, लोभ असेल किंवा आमच्या मनामध्ये असणारी ईर्ष्या असेल. आता क्रोधासारखे जर आपण त्या ठिकाणी मुद्दे जर बघितले तर याच्यापेक्षा अजून मोठं विघ्न जीवनामध्ये काय असू शकतं. म्हणून या विघ्नांवरती मारा करण्यासाठी वर्षभरातले 10 दिवस गणपती बाप्पाच्या नावानं साजरे करून आम्ही कमीत कमी तेवढ्या 10 दिवसापुरतं त्या आमच्या अंतर्गत असणारे विघ्न या गणरायाचं स्मरण करून त्या ठिकाणी दूर करू शकतो. आणि म्हणूनच हे विघ्न दूर करण्याचं सामर्थ्य गणपती बाप्पामध्ये आहेत आणि हेच खऱ्या अर्थानं विघ्न आहेत आणि त्या विघ्नाचं हरण करणारा गणपती बाप्पा. खूप छान असं उत्तर मला तुम्ही दिलंय की जे सगळ्यात मोठं विघ्न आहे ते म्हणजे आपल्या मनात चाललेल्या वेगवेगळ्या विचारांचं विघ्न आहे आणि ते विघ्न हरण करण्यासाठी गणपती बाप्पा आपल्याला या 10 दिवसामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मदत करत असतो. छान असं उत्तर मला या प्रश्नाचं महाराज तुम्ही दिलं. आध्यात्मिक दृष्टीने पाहता 10 दिवस आपण गणपती उत्सव साजरा करतो, याच्या मागची कारणं काय किंवा नेमका याचं महत्त्व काय आणि मानवाच्या अंतर्मनात नेमका काय परिणाम याचा होतो, काय सांगा? वा, अतिशय सुंदर. खरं तर पाहिलं तर आध्यात्मिक दृष्ट्या वर्षभरामध्ये 10 दिवस गणपती बाप्पाची का उपासना होते. सुंदर प्रश्न आहे. पुराणामध्ये आलेलं वर्णन आहे आणि त्या वर्णनानुसार मी तुम्हाला सांगतो. खरं जर पाहिलं तर हा हिंदू धर्म 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराणावरती त्या ठिकाणी उभा आहे. आजही आम्ही शास्त्राला मान्यता देतो आणि शास्त्र मान्यतेच्या पलीकडे आम्ही कुठलंही काम करत नाही. धर्माच्या विरुद्ध आम्ही कधी जात नाही आणि धर्माला दिलेली जी चाकोरी आहे ती आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. खरं जर पाहिलं तर धर्म जर आमच्या जीवनात नसेल तर आमच्या जीवनालाही अर्थ आहे. आणि अशाच आध्यात्मिक दृष्ट्यानं जर आपण बघितलं की गणपती बाप्पा 10 दिवस त्या ठिकाणी बसतात, त्याचं आध्यात्मिक महत्त्व काय तर जे 18 पुराण आपले निर्माण झाले, या 18 पुराणाचे जे निर्माते आहेत ते महर्षी व्यासदेव आहे. आणि खरं जर पाहिलं तर जगातलं जेवढं काही वाङ्मय असेल, जगातले जेवढे धर्मग्रंथ असतील, हे सगळेचे सगळे त्या ठिकाणी व्यासांची उष्टी आहे. कारण व्यास उच्चिष्ट जगत सर्व, हे सर्व जग त्या ठिकाणी व्यासदेवांचं असणारं उष्ट आहे. म्हणजे अगोदर ते व्यासांच्या ओठातून बाहेर पडलेले म्हणून उष्ट असा शब्द त्या ठिकाणी वापरला जातो. उष्ट म्हणजे काय, कोणाचे तरी पोट लागलेले आहेत असं. पण याचा जर आपण पाठीमागे विचार केला की 18 पुराणाची निर्मिती झाली, ही पुराण व्यासदेवाने सांगितले, हो सांगितले व्यासदेवानी, परंतु लिहिले गणपती बाप्पांनी.
पण गणपती बाप्पांनी हे व्यासांचे सांगितलेले 18 पुराण लिहायला घेतल्याच्या नंतर गणपती बाप्पांनी व्यासांच्या समोर फार मजेशीर प्रश्न मांडला होता की व्यासदेवजी, मी तुम्ही सांगितलेले सर्व पुराण मी तुम्हाला लिहून देतो, परंतु हे पुराण लिहित असताना माझी एक अट असेल, आणि ती अट अशी आहे की तुम्ही सांगावं आणि मी लिहावं. तुम्ही मध्ये कुठेही त्या ठिकाणी थांबू नये, न थांबता त्या ठिकाणी घ्यावं. व्यासांना त्या ठिकाणी अतिशय कुतूहल वाटलं आणि व्यासदेवजी स्वतः विचार करायला लागले की जर कदाचित मी विचार करत असताना जर वेळ झाला तर गणपती बाप्पा थांबतील आणि जगासमोर 18 पुराण मला त्या ठिकाणी मांडता येणार नाही. मग व्यासदेवांनी सांगितलं, गणपती बाप्पा काही अडचण नाही, मी तयार आहे, तुमची आठ मला मान्य आहे, पण माझी एक आठ आहे, तेवढी एक स्वीकार. सांगितलं, बोला ना, तुमची आठ जी असेल ती मलाही मान्य असेल. गणपती बाप्पांना त्या ठिकाणी विचारल्याच्या नंतर व्यासदेवांनी सांगितलं, मीही तुम्हाला जो श्लोक सांगेल तो श्लोक तुम्ही अगोदर समजून घ्यायचा आहे, तुम्ही विचार करायचा या श्लोकाचा अर्थ काय आणि नंतर त्याच्यामध्ये लिहायचं आहे. मग तो विचार करेपर्यंत व्यासदेवांना पुढचं त्या ठिकाणी सुचत होतं, वेळ भेटायचा. आणि अशा पद्धतीमध्ये त्या ठिकाणी लिखाण सुरू झालं. आता गणपती बाप्पाला प्रत्येक श्लोकाचं त्या ठिकाणी अगोदर पहिले समजून घ्यावा लागत होता आणि तेवढ्या वेळेमध्ये व्यासदेवांना पुढचं लिहिण्याकरता वेळ मिळाला. मग हे सुरू झालं, हे सुरू झालं, महिन्यानुमहिने त्या ठिकाणी काम चालू झालं. आता व्यासदेवही थांबायला तयार नाही आणि गणपती बाप्पा मात्र त्यांच्या मुद्द्यावर ठाम आहे. व्यासदेव सांगतच होते. सांगणाऱ्याचं खरं तर असं असतं, त्याला जेवण नाही मिळालं तरी चालेल पण त्याचं मन मोकळं झालं पाहिजे. बरोबर. त्या पद्धतीने व्यासदेव आपल्या मनातल्या प्रत्येक भावना या ठिकाणी ग्रंथरूपानं, या वाङ्मय रूपानं त्या ठिकाणी जगासमोर मांडायच्या होत्या. म्हणून त्यांचं त्या ठिकाणी सांगायचं काम सुरू झालं. परंतु गणपती बाप्पा मात्र त्या ठिकाणी थकले होते आणि गणपती बाप्पाने सांगितलं व्यासदेवांना की देवर्षी, मला आता त्या ठिकाणी थोडा थकवा आलेला आहे, मला थोडी विश्रांती द्याल. व्यासदेवांनी हसून त्यांना सांगितलं, ठीक आहे, हरकत नाही, किती विश्रांती हवी आहे. सांगितलं, एक 8-10 दिवसाची द्या. व्यावहारिक दृष्ट्या जर आपलं सांगायचं झालं तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं, ठीक आहे, 10 दिवस मी तुम्हाला त्या ठिकाणी विश्रांती देतो. ते 10 दिवस जनमानसांमध्ये जे विघ्नांना सामोरे जात आहेत, ज्यांच्या समोर विघ्न त्या ठिकाणी थांबलेले, त्याला दूर करणारी देवता म्हणजे गणपती बाप्पा, त्यांची उपासना करण्याकरता भक्तांना सुद्धा ते 10 दिवस मिळाले. म्हणून वर्षातून एकदा 10 दिवस गणपती बाप्पाची उपासना होती. त्याचं आध्यात्मिक कारण हे आहे. आणि अंतर्मनावर याचा परिणाम काय होतो तर वर्षभर ज्याची उपासना करायला आम्हाला भेटली नाही, जे गणपती बाप्पा सतत त्या ठिकाणी त्यांच्या चिंतनामध्ये आहेत, ते सतत याचं मनन करत असतात, ते गणपती बाप्पा 10 दिवस उपासनेनं आम्हाला मिळतात. खऱ्या अर्थानं आपल्याही मनाला 10 दिवस शांती देण्याचं जर त्या ठिकाणी साधन कुठलं असेल किंवा ती साधना कुठली असेल तर ती गणपती बाप्पाची आराधना आहे. आणि हे ते 10 दिवस आहे, त्याच 10 दिवसामध्ये वर्षभराची ऊर्जा आम्हाला त्या ठिकाणी 10 दिवसात प्राप्त होते आणि वर्षभर त्या ठिकाणी आमचं मन प्रफुल्लित राहतं. हाच जनमानसाच्या मनावर गणपती बाप्पाच्या 10 दिवसाच्या उत्सवाचा परिणाम. खूप छान असं उत्तर महाराज मला तुम्ही या प्रश्नाचं दिलं. आध्यात्मिक कारणासह आपल्या भक्तांसाठी व्यासदेवांनी गणपतीला दिलेला वेळ अर्थातच गणेश उत्सव असा तुमच्या उत्तरातनं अर्थ निघताना मला दिसतोय. महाराज, गणेश उत्सवाला लोकमान्य टिळकांनी सामाजिक रूप दिले किंवा त्यांनी सांगितलं की आपल्याला गणेश उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करायचा आहे. पण हा जो त्यांनी चालू केलेला गणेश उत्सव असं म्हटलं जातं बऱ्याचदा, हा वेगवेगळ्या ठिकाणी ज्या वेळेला आपण गणेश उत्सव साजरा करत असतो, हा उत्सव साजरा करत असताना या सगळ्या उत्सवातनं नवक्रांती काय आपण घडवू शकतो असं तुम्हाला वाटतं? बरोबर आहे. लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाला त्या ठिकाणी सामाजिक रूप दिले. तत्कालीन कालखंडामध्ये धर्म लोप पावत चालला होता. आम्ही पारतंत्र्यामध्ये होतो. स्वातंत्र्य आम्हाला कुठे नव्हतं. परकीयांचं राज्य त्या ठिकाणी आम्ही भोगत होतो आणि दुसऱ्याच्या इशाऱ्यावर आम्हाला चालावं लागत होतं. विस्थापलेला समाज त्या ठिकाणी एकत्र करण्याकरता लोकमान्य टिळकांनी आम्हाला घालून दिलेला आहे. त्याच्या पाठीमागचं जर खरं कारण काय असेल तर ते खरं कारण असं होतं की समाजाचं एकजुटीकरण झालं पाहिजे, समाज एका ठिकाणी आला पाहिजे. मुळात आमचं दुखणं हेच होतं की आम्ही एकत्र यायला तयार नाही. त्या अज्ञान आमच्या डोक्यामध्ये म्हणा किंवा कुठली गोष्ट म्हणा. आणि तसंही जरी पाहिलं तर आज जगामध्ये विस्थापलेला समाज एकत्रित करण्याचं जर काम कोण करत असेल तर तो गणेश उत्सव करतो किंवा हिंदू धर्मानं घालून दिलेले एक उत्सव त्या ठिकाणी करतो. बघा ना, वर्षभर बाहेर असणारा एखादा पोरगा घरी आमच्या गणपती बसणार आहे म्हणून वर्षातून एकदा त्या गणपती बाप्पा करता वेळ काढतो. म्हणजे
परिवाराची जरी तुम्ही पाहिली, समाजातच सोडा, पण पारिवारिकच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर आपण विभक्त झालेलो आहे. ज्याच्या त्याच्या व्यवहारानं असेल, ज्याच्या त्याच्या कामानं असेल, त्याच्या त्याच्या कौशल्यानं असेल, त्याच्या त्याच्या कर्तृत्वानं असेल, कर्मानं का होत नाही, माणूस त्या ठिकाणी विभागला गेला आणि तो माणूस एकत्र करण्याचं काम या ठिकाणी आमचा गणेश उत्सव करतोय. पण एक जर त्या ठिकाणी आपण विचार जर केला की या ठिकाणी नवक्रांती काय होऊ शकते, तर आज बरेच गणेश मंडळ त्या ठिकाणी एकत्र येऊन त्याच्यामधून आर्थिक निधी उभा करता येतो. आरोग्य शिबिराचं आयोजन असेल, त्यानंतर नेत्र तपासणी शिबिर असतील, किंवा समाजामध्ये एखादा घटक त्या ठिकाणी मागं पडत असेल तर हे युवक त्या ठिकाणी एकत्र येतात, त्याच्यातून उभा राहिलेला जो पैसा आहे तो या ठिकाणी समाजासाठी खर्च घालतात. मग कोणाचं आरोग्य असेल, कोणाचं शिक्षण असेल, कुठे स्वच्छता मोहीम असेल, कुठे त्या ठिकाणी ज्या पीडित वर्गापर्यंत कुठल्याच प्रकारचा निधी पोचत नसेल तिथपर्यंत गणेश मंडळाच्या माध्यमातून ही लोक एकत्र येतात आणि त्या समाजापर्यंत जाऊन त्या समाजाला आपल्यामध्ये सामील करून या आनंदामध्ये त्यांना त्या ठिकाणी एकत्रित करून ही खऱ्या अर्थानं गणेश उत्सवाच्या निमित्तानं नवक्रांती. खूप छान असं मला तुम्ही यातनं सांगितलंय की गणेश उत्सवातनं काय नेमकी नवक्रांती होते. कारण अनेक मंडळांची उदाहरणं तुम्ही दिली मला. त्यातच मी पुढचा एक प्रश्न तुम्हाला विचारतो की बऱ्याच ठिकाणी एक गाव एक गणपती आहे, बरोबर, पण काही ठिकाणी त्याला अपवाद आहे. बरोबर, काही ठिकाणी गल्ली तिथे गणपती आहे. हो. मग हे गल्ली तिथे जे गणपती आहे याच्या मागची कारण काय असू शकतात? आणि एक गाव एक गणपती आहे, आता बऱ्याच ठिकाणी जवळजवळ 50-60 वर्षापासून एक गाव एक गणपती आहे, पण हे सगळे गल्ली गल्लीमधले जे गणपती आहे ते आपल्याला एक गाव एक गणपती करायचे, तर या मागे जाऊन आपल्याला ते एकत्रीकरण करण्यासाठी नेमकं काय करता येईल असं तुम्हाला वाटतं? बरोबर आहे. सुरुवातीची जी संकल्पना गणपती महाराजांच्या उत्सवाची होती, तर लोकमान्य टिळकांनी ज्या वेळेला ही संकल्पना आमच्या समोर ठेवली त्यावेळेला काही गावं तर अशी होते की त्या गावात गणपती उत्सव साजरा होतही नव्हता. परंतु ही गोष्ट फार पुराणी आहे, म्हणजे अतिशय जुनी गोष्ट आहे, प्राचीन गोष्ट ज्याला आपण म्हणू. आणि पुढे ज्या वेळेला गणेश उत्सव साजरे व्हायला लागले, खरं जर पाहिलं होतं तर एक गाव एक गणपती ही संकल्पना कशा करता होती, तर सगळं गाव एका चटईवरती बसावं म्हणजे एक संघ असावं. बरोबर, ही संकल्पना एक गाव एक गणपतीची. पण त्याच्यानंतर गल्ली परत मंडळ व्हायला लागली. ही गल्ली परत होणारी जी मंडळ आहे हे खऱ्या अर्थानं जर पाहिलं, तुमचं आणि माझं वैचारिक जर त्या ठिकाणी मतभेद असतील तर मला तुमच्यासोबत जुळवायचं जर नाही तर मी तिथं येणार नाही. माझा मी एक स्वतंत्र मंडळ उभं करेल, ते करू शकतात, माझ्यात का सामर्थ्य नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं जर पाहिले तर हे एक प्रकारचं या माध्यमातून आमच्यामध्ये आलेलं हे विघ्नच आहे. मी तर गणपती बाप्पाला अशी विनंती करेल की विघ्नहर्ता या मंडळाच्या माध्यमातून तुम्ही खरं तर हेच विघ्न आमचं हरवून टाका की आमच्या मनामध्ये असणारा एकमेकांच्या विषयी द्वेषभाव हा दूर झाला पाहिजे. आणि ज्या वेळेला हा द्वेषभाव दूर होईल त्यावेळेला आम्ही खरंच एकसंघ झालेलो असू. ऐका ना, भगवंतांना असं सांगितलेलं आहे, भगवंत उल्लेख करतात की संघ शक्ती कलियुगी. कलियुगामध्ये जर त्या ठिकाणी तुम्हाला बघायचं असेल तर आज एखाद्या वेळेला तुम्ही तुमचा फार मोठा समूह एकत्र करून जर एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही मागणी करत असाल तर ती मागणी त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकते. आणि जर ती पूर्ण जर होत नसेल आणि तुमचा जर त्या ठिकाणी एकसंघपणा किंवा एकता एकजुटता ज्या वेळेला त्या ठिकाणी समोर येईल त्यावेळेला काही नियम तोडून सुद्धा, नियम बाहेर जाऊन सुद्धा त्या ठिकाणी तुमच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतात. किंवा तुम्ही एकसंघ असल्याच्या नंतर तुमची शक्ती त्या ठिकाणी विभक्त होऊ शकत नाही, तुमच्या शक्तीला कोणी रोखू शकत नाही. याच्याकरता खऱ्या अर्थानं मी गणपती बाप्पालाच विनंती करेल की आमच्या मनामध्ये असणारे जे एकमेकांच्या विषयी जे मतभेद आहेत, वैचारिक मतभेद मी म्हणेन, म्हणून ते वैचारिक मतभेद हेच तुम्ही बाजूला जर केलं तर खरंच आमच्या मंडळाचंही विघ्न त्या ठिकाणी दूर होईल असं मला त्या ठिकाणी वाटतं. खूप छान सांगितलं की आपल्याला गल्ली गल्ली जे मंडळ तयार व्हायला लागले हे मंडळ जर एकत्रित करायचे असतील तर खऱ्या अर्थानं गणपती बाप्पा जे आपले विघ्नहर्ता आहे त्यांनीच आपल्याला ती बुद्धी द्यावी आणि त्यातनं ही सगळे मंडळ गल्ली गल्ली न होता एक गाव एक गणपती होतील, जेणेकरून सगळा समाज हा एका ठिकाणी जमा व्हायला लागेल. पण यातनंच पुढचा भाग येतो, तुम्ही कीर्तनकार आहात, कथाकार आहात, प्रवचनकार आहात आणि यातनं तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कीर्तनाला जाता. आता हा थोडा प्रश्न तुमच्यासाठी की कीर्तनाला जात असताना गणेश उत्सवामध्ये आपण कीर्तन करता, इतर वेळातही आपण कीर्तन करता. गणेश उत्सवामध्ये कीर्तन करत असताना आणि इतर वेळात कीर्तन करत असताना दोन वेगवेगळे भाग असतात का? यामध्ये नेमका फरक काय? हा एक भाग तुम्ही मला सांगा.
आणि याच कीर्तनातनं, गणेश उत्सवातील कीर्तनातनं जर आपल्याला समाजाला प्रबोधन करायचे, पण ते आपल्या संस्कृतीविषयी किंवा गणेश उत्सव ज्या कारणासाठी चालू केलाय त्या कारणासाठी प्रबोधन करायचे, तर नेमकं तुम्ही यावर काय सांगा? बरोबर. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आज जर पाहिलं कीर्तन परंपरा ही तळागाळापर्यंत जाऊन पोहोचली हो. आणि याच्या पाठीमागचं जर सगळं श्रेय कोणाला असेल तर ते आमच्या संत मंडळीला आहे. त्याच्यामध्ये ज्ञानोबराय असतील, तुकोबराय असतील. आणि ज्ञानोबराय तुकोबरायानं घालून दिलेली जी कीर्तन परंपरा आहे, ज्याला नारदीय कीर्तन आपण म्हणतो, त्या नारदीय परंपरेनं त्या ठिकाणी आपण वाटेल त्या ठिकाणी आता कीर्तन होतं. तुम्हाला सांगताना मला आनंद वाटेल, आज लग्नात सुद्धा कीर्तन व्हायला. जर तुम्हाला गृहप्रवेश करायचा असेल तिथं कीर्तन होतं. जर तुम्हाला विहिरीचं त्या ठिकाणी उद्यापन करायचं असेल तिथं कीर्तन होतं. एवढंच कशाला, नवीन घर जर बांधायचं असेल त्या जागेवर सुद्धा कीर्तन होतात. आनंद वाटतो की कीर्तन परंपरा इथपर्यंत जाऊन पोहोचली. नवरात्रीला कीर्तन होतात. त्यानंतर मध्यंतरी येणारे जेवढे उत्सव असतील या सगळ्या उत्सवांना कीर्तन होतात. तुमचा प्रश्न होता की तुम्ही एरवी करतात ती कीर्तन जी आम्ही करतो गावाच्या ज्या गावानं घातलेल्या ज्या परंपरा आहेत आणि परंपरेनुसार गावात चालत असणारी जी सप्ताहाचे कार्यक्रम आहेत त्या वार्षिक परंपरा आहेत आणि त्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरा आहेत. कारण वारकरी संप्रदाय तळागाळापर्यंत पोहोचला. गुरुनाम गुरुजोग महाराज यांनी हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी घडवून समाजामध्ये हा विचार त्या ठिकाणी दृढ व्हावा, समाजातला भेदभाव हा दूर व्हावा, याच्याकरता खऱ्या अर्थाने कीर्तन परंपरा आहे. कारण या ठिकाणी असं संतांनी सांगितलेलं आहे की न पाहे याती कुळाचा विचार, म्हणजे या ठिकाणी कोणाचं कुळ विचारलं जात नाही, इथं कोणाची जात बघितल्या जात नाही. भूचनीचे काही नेनो भगवंताच्या मनामध्ये कोणी मोठा नाही, कोणी त्या ठिकाणी लहान नाही. आणि हा विचार प्रत्येकाच्या मनावर त्या ठिकाणी रुजवायचा आहे. आजही तुम्ही बघा, जर एखादा कुठला दुसरा उत्सव जर तुम्हाला करायचा असेल तर लोकांना विशेष निमंत्रण द्यावी लागतात. परंतु तुमच्या गावामध्ये तुम्ही कीर्तन ठेवा आणि कीर्तन ठेवल्याच्या नंतर तुमचं कीर्तन चालू होऊ द्या. कुणालाच सांगू नका. किमान 100 लोक त्या ठिकाणी येऊन बसतील. ते कीर्तन करायला बघण्याकरता नाही, ते ज्ञानोबा तुकोबरायाच्या विचाराला ऐकण्याकरता येतात. हा प्रश्न असा पडतो, सप्ताहामध्ये होणारी कीर्तन ही त्या ठिकाणी अभंग जो मिळतो त्या अभंगानुसार आणि जो दिवस असेल त्या दिवसानुसार त्या ठिकाणी आपल्याला कीर्तनातून त्या ठिकाणी बोलावं लागतं किंवा जे संतवचन आहे त्या संतवचनानं किंवा ज्या मर्यादा आम्हाला वारकरी संप्रदायाने घालून दिल्या त्या पद्धतीने करावं लागतं. परंतु जे उत्सव आहे या उत्सवामध्ये जर तुम्ही गणपती उत्सवामध्ये जर पाहिलं तर जास्तीत जास्त योगदान जर कोणाचं असेल तर ते तरुण मंडळीचं. खरं तर आनंद या गोष्टीचा वाटतो की तरुणांना कीर्तन आवडतं आणि तुम्ही कीर्तनाला आवडता. पण त्यावेळेला त्या मुलांच्या मनावरती वारकरी संप्रदायाने घालून दिलेली नियमावली अधिक संतांनी सांगितलेला विचार त्यांच्या मनावर रुजवण्याकरता कधी कधी त्यांना विचारानं विश्वासामध्ये घेऊन गणपती बाप्पाचं महत्त्व सांगून आज निर्व्यसन असेल, त्यानंतर डोक्यातला दुर्विचार असेल, सोशल मीडियापासून किती त्या ठिकाणी आम्ही दूर राहावं, गणपती बाप्पाच्या माध्यमातून आम्ही एकसंघ कसे राहावे हा विचार या संत विचाराला जोडून त्या ठिकाणी हे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवावे लागतात. हा 2 ठिकाणचा फरक आहे. खूप छान तुम्ही मला सांगितलं की कीर्तन इतर वेळी कशा पद्धतीने केलं जातं आणि गणेश उत्सवात जे कीर्तन केलं जातं त्यामध्ये तुम्हाला तरुणांना एकत्रित आणण्यासाठी जो उत्सव हा चालू केला आहे त्या उत्सवावरती बऱ्याच त्या ठिकाणी प्रबोधन करावं लागतं. विविध प्रश्नांवरती चर्चा करत गणपती उत्सव विशेष आपली मुलाखत आहे. पण तुम्ही मला मगाशी सांगितलं की सुरुवातीलाच आपण सुरुवात करत असताना तुम्ही सांगितलं की आता आपल्याला सुरुवात करायची प्रथम वंदन गणेशाला. प्रत्येक कार्य असू द्या. बरोबर. मगाशी एका प्रश्नामध्ये तुम्ही मला सांगत असताना सांगितलं विहिरीचं उदाहरण दिलं, नवीन घराचं उदाहरण दिलं. पण हे सगळे कामं करत असताना सुरुवातीला गणपतीची पूजा केल्या जाते. गणेशाची पूजा सुरुवातीला करता येते. नेमका हे कधीपासून चालू झालं, या मागचा नेमका काय इतिहास आहे हा भाग तुम्ही थोडा समजावून सांगा. अतिशय सुंदर प्रश्न आहे. खरं जर पाहिलं तर या मुलाखतीचं हे सर्व सारांश आहे. ज्या वेळेला गणपती बाप्पांचा जन्म झाला ही जन्मकथा तुम्हाला संक्षिप्त रूपामध्ये मी सांगतो की पार्वती मातेच्या 2 सखी म्हणजे ज्या सेवा करणाऱ्या होत्या त्या सेवा करणाऱ्या 2 सखीने एक दिवस पार्वती मातेला प्रश्न केला की माते आपण घरी एकटीच असतो, कुणीतरी एखादा रक्षक आपल्या दारावरती असावा असं तुम्हाला वाटत नाही. ती जया आणि विजया अशा 2 जणी होत्या.
तर माता पार्वतीने सांगितलं आपल्याला काय रक्षणाची गरज आहे. देवांचा देव महादेव हे जर आपले मालक असतील तर आपल्यावर कसं संकट येणार आहे. म्हणून आपल्याला काही कुणाची गरज पडणार नाही. पण असं म्हणत नाही. माता पार्वती काही कामामध्ये वेगळं असताना कुठेतरी अस्ताव्यस्त होत्या आणि त्याच वेळेला देवादिदेव महादेवाचं येणं झालं. कुणीतरी दारातून येतं याची चाहूल माता पार्वतीला लागली आणि पार्वती मातेनं सावर करत त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर भगवान महादेव होते. आता माता पार्वतीला आठवण झाली की सखी बोलल्या होत्या ते बरोबर होतं. कारण कोण येणार आहे हे मला अगोदर कळालं नाही. जर कळलं असतं तेच येणार आहे, मालकच येणार आहे, पण काय सावरायचं. पण आज जर रक्षक उभा असता तर माझी ही अवस्था झाली नसती. आता मी ते केलं पाहिजे म्हणून माता पार्वतीनं गणपती बाप्पांना त्या ठिकाणी तयार केलं. आता कसं केलं तुम्हाला माहिती आहे. अंगाचा मळ काढला आणि मळ काढल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काही मुद्रिका एकत्र केली, माती एकत्र केली आणि ती एकत्र करून त्याला मानवाकृती दिली. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ज्योत भरली आणि त्यांना त्या ठिकाणी पहारा देण्याकरता सांगितलं. गणपती बाप्पा तिथे पहारा देत होते. योगायोगानं भगवान महादेव आले. गणपती बाप्पांनी महादेवाला अडवलं आणि अडवल्याच्या नंतर सांगितलं तुम्ही घरात जाऊ शकत नाही. गणपती बाप्पाला आई माहिती होती परंतु पिताजी आपली हे माहिती नव्हतं. प्रश्न होता, बरोबर होतं. ते लेकरांना त्या ठिकाणी अडवणं ते पण स्वाभाविक होतं कारण आईनं सांगितलेलं होतं की माझ्या परवानगीशिवाय घरामध्ये कुणाला येऊ देऊ नये. आता महादेवाला माहिती होतं याची परवानगी घेणारा मी म्हणजे माझी परवानगी पाहिजे असा विचारणारा हा कोण. बरोबर आहे. बरीच त्याला विनंती केल्याच्या नंतर तो ऐकायलाच तयार नव्हता. भगवान शिवजीचा क्रोध त्या ठिकाणी अनावर झाला आणि शिवजीनं त्या ठिकाणी आपल्या हातामध्ये असणाऱ्या त्रिशूळाच्या साह्यानं त्याचं शिर उडवलं. शिर उडवल्याच्या नंतर बाहेर काहीतरी आवाज झाला. माता पार्वती आल्याच्या नंतर जो मुलगा त्यांनी तयार केला होता तोच मुलगा त्या ठिकाणी महादेवाच्या हाताने मारला गेला. हे माता पार्वतीला कळालं. कळाल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या अतिशय विलाप करायला लागल्या, रडायला लागल्या आणि रडत असताना भगवान शिवजी त्यांची समजूत घालत होते. सांगितलं चिंता करू नको, तुझा बालक मी तुला त्या ठिकाणी परत देतो. आणि परत दिल्याच्या नंतर गणेशाला म्हणजे गणांना सांगितलं, आपल्या सोबत असणारे शिवगण होते त्या शिवगणांना सांगितलं की जा जो प्राणी तुम्हाला पहिला दिसेल त्या प्राण्याचं शिर तोडून आणा. पहिला प्राणी हत्ती दिसला, त्या हत्तीच्या पिलाचं शिर तोडलं. तोडल्याच्या नंतर या धडावरती बसवलं आणि बसवल्याच्या नंतर त्या ठिकाणी प्राणज्योत त्याच्यामध्ये भरून त्याला जिवंत केलं. माता पार्वतीने सांगितलं माझा बालक तुम्ही मला दिला परंतु माझ्या बालकामध्ये तुम्हाला फरक दिसत नाही. अहो हे आपली बालक आणि हे बालक याला शिर हत्तीच आहे. बरोबर आहे. आणि याचं जे धड आहे ते मानवाचं. काय याला जगामध्ये लोक मान्यता देतील. त्यावेळेला भगवान शिवजीने माता पार्वतीला वचन दिलं होतं की पार्वती हे बघ तू म्हणते ना की याला जगामध्ये लोक मान्यता देतील. भगवान शिवजीनं त्याला असा आशीर्वाद प्रदान करून टाकला की या जगामध्ये संस्कृतीला मानणारी लोक, देवाला मानणारी लोक जर कुठलं काही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काम आरंभ करतील तर पहिलं पूजन हे तुझ्या मुलाचं असेल. हा प्रथम मान मी तुझ्या मुलाला देतो. म्हणून आजही कुठलंही काम असू द्या त्या कार्याचा आरंभ जर करायचा असेल तर कार्यारंभी पूजा ही गणेशाचीच करावी लागते. मग काम कुठलंही असू द्या. असं नाही बरं का की कीर्तनाची सुरुवात ही वक्रतुंड महाकार्य काय यांनीच केली पाहिजे. ज्ञानोबरायानं ज्ञानेश्वरीची सुरुवात गणरायाच्या वंदनाने, बरोबर. तुकोबरायानं गाथेची सुरुवात गणरायाच्या वंदनाने, नामदेव महाराजांनी अहो सकल संतांनी त्या ठिकाणी सगळी सुरुवात करत असताना सगळ्यात पहिले विचारात गणपती बाप्पांची त्या ठिकाणी. अहो एवढंच कशाला, आमचे संत तुलसीदास महाराजांनी ज्या वेळेला रामचरित मानस या ग्रंथाची सुरुवात केली त्यावेळेला वर्णानाम अर्थसंगानाम रसानाम छंदसामपी मंगलानाच करतारू वंदे वाणी विनायको. सगळ्यात पहिले त्या ठिकाणी वंदन जर कोणाचं केलं तर विनायकाचं म्हणजेच गणरायाचं. एवढंच नाही, तमाशा असतो गावामध्ये, लोककला आहे बरं का, पण त्या लोककलेची सुरुवात सुद्धा करत असताना पहिला गणपती बाप्पाचा घ्यावा लागतो. बरोबर. एवढंच कशाला, जर आम्ही खंडोबाचे उपासक असेल आणि खंडोबाचं गोंधळ जागरण जर आम्हाला करायचं असेल तिथं सुद्धा सगळ्यात पहिले गण घ्यावा लागतो म्हणजे गणपती बाप्पाची आराधना करावी लागते. म्हणून कार्यारंभ करत असताना सगळ्यात पहिले गणपती बाप्पाचं जर त्या ठिकाणी नाव का घेतात तर त्याच्या पाठीमागचं कारण भगवान शंकरानं माता पार्वतीला सांगितलं होतं की या जगातला पहिला मान जर कोणाचा असेल तर तो तुझ्या मुलाचा असेल आणि त्या मानाची मानकरी आमची गणपती बाप्पा. छान असं मला तुम्ही हा प्रश्नाचं उत्तर. तर गणपती बाप्पांना विविध प्रकारची नाव आहे. वरद विनायक, विनायक, अष्टविनायक, मोरया, खूप सारे नाव आहेत. आता ह्या नावांमागचा नेमका इतिहास काय आणि ही नावं नेमकी कशा पद्धतीची आहेत याबाबत तुम्ही काय सांगा. बरोबर. गणपती बाप्पा अनेक गुणांना युक्त आहे.
जसं विघ्नाचं हरण करतो म्हणून विघ्नहर्ता. बरं, गणपती बाप्पाचं स्वरूप जर तुम्ही त्या ठिकाणी बघितलं तर जे शिर लागलेलं आहे ते हत्तीचं आहे. आणि हत्तीचं शिर म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी सोंड आली. ती सोंड त्या ठिकाणी वाकलेली म्हणून वक्रतुंड. असंच जे जी नावं गणपती बाप्पाला विघ्न विनाशक असेल, विनायक असेल, त्यानंतर तुमचे मोरया असेल, एक एक आख्यायिका एका नावाच्या पाठीमागे. जसं तुम्ही प्रश्न केला असेच अनेक नावं भगवान विष्णूला. भगवान विष्णूची 1000 नावं आहेत, ज्याला आपण विष्णू सहस्रनामानं त्या ठिकाणी समजतो. खरं जर पाहिलं तर व्यासदेवानं म्हणजे एकदा श्रीमद भागवतामध्ये असा प्रश्न आलेला की गर्गाचार्यांनी भगवान श्रीकृष्णाचं नाव ठेवलं. यशोदा मातेने विचारलं त्याचं नाव काय, तर त्यावेळेला सांगितलं होतं याचं नाव कृष्ण असणार. कृष्ण नावाचं त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलं. कृष्ण का कर्षिती इति कृष्ण, जो आकर्षण करतो, जो चित्ताचं हरण करून घेतो तो कृष्ण. आणि माता यशोदेनं सांगितलं होतं माझं वय जास्त झालं, माझी जीव लपलपते, मला एक नाव घेणं शक्य होणार नाही, अजून दुसरं नाव नाही का, अजून नाव ठेवू शकत नाही का. त्यावेळेला गर्गाचार्यांनी सांगितलं होतं मग ते याला एक नाव नाही, हा अनंत नावानं नटलेला आहे. कोही कहे गोविंद कोही गोपाला, बै तो कहो सावरिया बासुरीवाला. कोणी बासरीवाला म्हणतंय, कोणी गोविंद म्हणतंय, कोणी गोपाल म्हणतंय, कोणी कन्हैया म्हणतंय. ही जशी नावं भगवान श्रीकृष्णाला त्यांच्या कर्तृत्वानं पडली तशी नावं भगवान गणेशाला या ठिकाणी आपल्या कर्तृत्वानुसार पडलेले हे त्याच्या पाठीमागचं कारण. खूप छान मला तुम्ही सांगितलं की गणपतीला असलेल्या विविध नावाचा मागचे कारण ही अशा पद्धतीचे आहे की गणपती बाप्पाच्या वेगवेगळ्या कर्तृत्वानुसार ती नावं गणपती बाप्पांना देण्यात आलेली. आता सध्या गणपती उत्सव महाराज चालूच आहे आणि ह्या सगळ्या गणपती उत्सवामध्ये पर्यावरणपूरक गणेश उत्सव ही केवळ संकल्पना आहे का त्यामागे आध्यात्मिक तत्वज्ञान आहे, याबाबत तुम्ही काय सांगा? पर्यावरणपूरक ही जी संकल्पना तुम्ही मला विचारली अतिशय सुंदर आहे. कारण गणपती बाप्पा आपण बसवल्याच्या नंतर जी घरामध्ये आपण मूर्ती आणतो ती नवी असावी. आणि दुसरी गोष्ट ती मूर्ती वर्षभर पूजा करण्याकरता आपल्या घरात नसावी. आता आपण सातत्यानं बघत असतो की बऱ्याचदा सांगितलं जातं, शासनाकडनंही सांगितलं जातं की पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करा. बरोबर. पर्यावरणपूर्वक गणेश उत्सव ही एक संकल्पना आहे का की त्यामागे आध्यात्मिक दृष्टिकोन आहे? बरोबर. तुम्ही विचारलेला प्रश्न अतिशय सुंदर आहे की ही एक संकल्पना आहे, आध्यात्मिक दृष्टिकोन आहे. खरं जर पाहिलं तर याच्यामागे आध्यात्मिक दृष्टिकोन सुद्धा आहे आणि वैज्ञानिक पण आहे. परंतु पहिले अध्यात्म नंतर विज्ञान. आणि विज्ञान मानत नाही असं नाही. काही विज्ञानवादी लोक देवालाच मानत नाही. हा, परंतु आम्ही देवालाही मानतो आणि विज्ञानालाही मानतो, हे मानणारे आम्ही आहोत. आणि विज्ञानानं प्रगती केली त्यानुसार आपण चालायला पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये लाईटची व्यवस्था नव्हती, आज सगळीकडे लाईट आहे. पूर्वीच्या काळामध्ये डेकोरेशन नव्हतं, आज सगळीकडे डेकोरेशन. परंतु त्याचा ई कचरा जो जमा होतो त्याला साफ त्याचं. आज गणेश मूर्तीचं विसर्जन तुम्ही करणार. सगळ्यात पहिला मुद्दा आमच्या पूर्वजांनी आम्हाला जो ठेवा दिला, पूर्वीच्या काळी शाडू मातेपासून त्या ठिकाणी गणपती मूर्ती बनवल्या जायची, जेणेकरून त्या मातीचं विघटन पाण्यात जरी झालं तरी पाण्याला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं प्रदूषण पाण्याच्या माध्यमातून होत नाही. परंतु आज ज्या मूर्ती बाजारात उपलब्ध आहेत त्या सगळ्या मूर्ती ज्या आहेत त्या प्लॅस्टर ऑफ पॅरिस म्हणजे पीओपी नावाच्या एका रसायनापासून बनवल्या आणि त्याच्यापासून बनवलेल्या मूर्त्या त्या ठिकाणी पाणी दूषित करू शकतात किंवा पाण्यापासून त्या ठिकाणी वातावरण प्रदूषण होऊ शकतं. आज घडीला तुमच्याकडं गणपतीच्या मूर्त्या जर तुम्ही घरात बनवल्या तर ह्या अतिशय महत्वाच्या, कारण पर्यावरणाचाही समतोल राखला जातो. जर खरं पाहिलं तर ही सृष्टीच गणपती बाप्पाचं रूप. बरोबर. आणि जर तुम्ही तिला जर नाचवत असेल तर एकीकडे उत्सव करायचा आणि एकीकडे गणपती बाप्पाला कारण ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. आकार तो ब्रह्म, ओकार तो विष्णू, मकार महेश्वर जाणी येणार. जर मुळातच गणपती बाप्पा असतील तर या सृष्टीच्या चराचरामध्ये गणपती बाप्पाच बसलेले आहेत. मग ते पाण्यात असतील, मातीत असतील, मग म्हणून काय आम्ही ते दूषित करायचं?
खरं आध्यात्मिक कारण हे आहे. दुसरी गोष्ट वैज्ञानिक कारण जर याचं आपण बघितलं तर आज जग भरकळत आहे. भूसंकलनाच्या वार्ता रोज रोज आपल्याला त्या ठिकाणी न्यूज चॅनलच्या माध्यमातून ऐकायला भेटतात. बरोबर. गावाची गावं त्याच्या खाली जात आहेत. पूर्वीच्या काळी असं नव्हतं. एवढा त्या ठिकाणी निसर्ग कोपलेला नसायचा. निसर्ग म्हणजे हे देवाचं रूप आहे. याचा अर्थ असा आहे देवाचा प्रकोपच आम्ही घेतोय. बरोबर. समतोल आम्ही वातावरणाचा ठेवला नाही. त्याला कारण काय तर त्याला कारण हेच आहे. या माध्यमातून तर मी तरी म्हणतो की हा संदेश जगापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्हाला अध्यात्मानं शिकवलं की गणपती बाप्पापासून त्या ठिकाणी सुरुवात करावी. प्रत्येक गोष्टीला पर्यावरण पूरक हाच पर्याय शोधला पाहिजे. बरोबर. मग ती मूर्ती असेल किंवा सजावट असेल. पूर्वीच्या काळी पारंपरिक सजावट होती म्हणून झाडापासून जे मिळेल त्याची सजावट हिरवी केली जायची. आमच्या घरातली लग्न व्हायची. आम्हाला कापडी मांडव नव्हता ज्याला आपण आज मंडप डेकोरेशन म्हणतो. हे नव्हतं म्हणून पूर्वीच्या लोकांची लग्न पुढे लागत होती. झाड पानापासून झालेला तयार मांडव तो हिरवा असायचा. दुसरी गोष्ट शांतता प्रदान करायचा. तिसरी गोष्ट उष्णता त्या ठिकाणी टेम्परेचर मेंटेन करायचा. म्हणजे या सगळ्या गोष्टी करून आणि तिथं आमच्या पूर्वजांची लग्न लागली. म्हणजे पर्यावरणाचा समतोलही राखला जात होता आणि विशेष त्याच्यातून तुमची सजावटही होती. म्हणून आज आणि याच गोष्टीचा अवलंब केला पाहिजे. त्याच्या पाठीमागचे आध्यात्मिकही कारण हेच आहे आणि वैज्ञानिकही कारण हेच. छान असं तुम्ही मला सांगितलं की पर्यावरणपूरक गणपती उत्सव ही संकल्पनाच नव्हे तर हा आध्यात्मिकही दृष्टिकोन त्याच्या मागे आहे. वैज्ञानिकही दृष्टिकोन तुम्ही मला त्यातला सांगण्याचा प्रयत्न केला. तर महाराज आता वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळी गणपती विसर्जन केलं जातं आपण शेवटाकडे येऊया. गणपती विसर्जन केलं जातं. मग अगोदरच्या काळी गणपती विसर्जन व्हायचे त्यावेळी भजन कीर्तन असे सगळे कार्यक्रम त्या पूर्ण गल्लीमध्ये राहायचे. आताही काही ठिकाणी आहे. काही गावाला अपवाद आहे आज. परंतु बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो डीजे लावले जातात. त्यावर वेगवेगळे सॉन्ग वाजवल्या जातात. नेमका हा जो भाग आहे हा अगोदरच्या परंपरेत आला पाहिजे जेणेकरून गणपती उत्सव आपण ज्या कारणासाठी साजरा करतो ते कारण आपल्याला साध्य करता आलं पाहिजे. याबाबत तुम्ही काय सांगा? बरोबर. अतिशय महत्त्वाचा प्रश्न. गणपती बाप्पाची आम्ही पारंपरिक पद्धतीने ज्यावेळेला मिरवणूक काढतो तर पूर्वीची पारंपरिक पद्धत होती भजन कीर्तनाच्या तालावरती आम्ही गणपती बाप्पाला त्या ठिकाणी घेऊन जायचं निरोप द्यायचं. आणि आज त्या भजनाची कीर्तनाची जागा बऱ्याचशा ठिकाणी डीजेनं घेतली. तर डीजे हे समाजाला लागलेली सगळ्यात मोठी कीड आहे. मी तर सगळ्यात पहिले डीजे मालकांची माफी मागतो. हरकत नाही कारण त्यांनी तो जर व्यवसाय निवडला असेल तर आज त्यांच्या पोटावरती पाय आम्ही जर असं सांगायला गेलो. परंतु खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्या ठिकाणी जे वाद्य वाजतंय वाद्याचे सुद्धा 3 प्रकार आहेत. सत्वगुणी रजोगुणी आणि तमोगुणी. सत्वगुणाचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव कशामध्ये तर तो भजन कीर्तनात. म्हणून सात्विक वाद्य वाजवून गणपती बाप्पाला आम्ही मिरवणूक करून घेऊन गेलो पाहिजे. दुर्दैव तर आमचं हे आहे की आम्ही नको ते असतील की तर त्याच्यावरती वाजवतो. आमच्या आई आहेत आमच्या बहिणी आहेत आमच्या तरुण असणाऱ्या मुली त्या मिरवणुकीमध्ये ते आमच्या समोर जर नसतात तर मला असं वाटतं हे आमचं दुर्दैव. आणि गणपती बाप्पा त्यांना सद्बुद्धी देव. मी तर सगळ्या मंडळांना ही विनंती करेन ते नसेल तुम्हाला जमत तर ढोल आणा तुमच्याच मुलांच्या हातामध्ये द्या. तुम्ही ढोल वाजवा आणि त्या ढोलवरती जे नृत्य तुम्हाला करता येईल तेवढं करा. त्या नृत्यामध्ये सुद्धा बिभत्सपणा नसला पाहिजे. तुम्हाला सांगू का नृत्य ज्या वेळेला संगीताची झालर अंगावरती परिधान करतं आणि त्याच्यामध्ये देवाचं नाव गुणगुणलं जातं त्या नृत्यामध्ये नृत्य राहत नसून त्याचं रूपांतर पावलीमध्ये होतं कारण त्याला भक्तिरूप प्राप्त होतं. बरोबर. आणि खऱ्या अर्थानं त्याच पद्धतीने आमची वाटचाल असली पाहिजे. आज गणेश उत्सवाच्या निमित्तानं गणेशाची मिरवणूक होत असताना ज्या गोष्टी दृष्टीस पडतात हे अतिशय चुकीचं आहे. गणपती बाप्पाला तुम्ही मध्यधुंद अवस्थेमध्ये जर त्या ठिकाणी निरोप देत असेल तर नक्कीच गणपती बाप्पा पुढच्या वर्षी येण्याचं स्वप्न सुद्धा बघू शकेल. आपण म्हणतो की गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या. आता मला खरंच सांगा जर आम्ही जर अमंगल द्रव्य भक्षण करून गणपती बाप्पाला निरोप देत असेल इच्छा होईल गणपती बाप्पाची वापस येण्याची होणार नाही. म्हणून त्याच्यामध्ये सात्विकता असली पाहिजे आणि सत्वगुणानं युक्त त्या ठिकाणी मी सगळ्यांना या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओज डिजिटल चॅनलच्या माध्यमातून हीच विनंती सगळ्यांना करेल की आपण याला
सत्वाची झलक घातली पाहिजे आणि सत्व गुणानंच गणपती बाप्पाला निरोप दिला पाहिजे. खऱ्या अर्थानं तुम्ही 10 दिवस केलेल्या गणपती उपासनेचं हे सार. खूप छान असं मांडणी तुम्ही या सगळ्या मुलाखतीत करत आहात. आणि हा जो प्रश्न होता माझा, गणपती बाप्पाचं विसर्जन करत असताना DJ की धार्मिक परंपरा, यामध्ये तुम्ही सांगत असताना धार्मिक परंपरा अवलंबा नव्हे तर तुम्ही ढोलचा वापर तिथं करू शकता, असं देखील तुम्ही सजेशन दिलंय. महाराज, आजच्या ह्या मुलाखतीमधनं तुम्ही मला वेगवेगळ्या प्रश्नांवरती खूप छान असं उत्तरं देण्याचा प्रयत्न केला किंवा दिलीच. आता शेवटचा प्रश्नाकडे मी जातो. या मुलाखतीमधनं जी 9 तरुण गणेश मंडळं आहेत आणि उत्साही आहे, या सगळ्या उत्साही गणेश मंडळांना नेमकं तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? संदेश या गणेश मंडळांना मी या मुलाखतीच्या माध्यमातून हाच देऊ शकतो की एकत्रीकरणाचा हा सगळ्यात मोठा त्या ठिकाणी संधी आमच्याकडे आहे. त्याला धार्मिकतेचं स्वरूप आहे. बरं, इथं येत असताना तुम्ही तुमच्या आईवडिलाला हेवा वाटेल अशा पद्धतीचं कार्य तिथं जाऊन करा. अनेक अशा पद्धती आहेत. बऱ्याच ठिकाणी अन्नछत्र चालतात, बऱ्याच ठिकाणी गरजूंना कपडे वाटले जातात, काही ठिकाणी अभ्यासिके करता गणेश मंडळातून उरलेले पैसे तिथे दिले जातात. तिथं त्यांच्या घरामध्ये, ज्या घरामध्ये तुम्ही पुस्तकं पोच केली, तो पोरगा जर नोकरीला लागला तर मी तरी म्हणतो तुम्ही 10 दिवस केलेली उपासना त्या मुलाचं आयुष्य घडू शकते. बरोबर आहे, सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, कुणाचं कल्याण केल्याच्या नंतर जे आत्मसमाधान या ठिकाणी आम्हाला प्राप्त होतं ते जगात कशात होतं. तुम्ही केलेल्या कामाचं ते सगळ्यात मोठे यश आहे. आणि अशाच पद्धतीचं मार्गक्रमण आमचं पुढं असलं पाहिजे. मग भलेही आणि त्या पद्धतीचं आमच्याकडून अर्थार्जन होत नसेल, पैसा तेवढा उभा राहत नसेल, पैसा उभा करण्याचं हे साधनच नाही, माध्यमच नाही, परंतु धार्मिक काम आलं की लोक पैसे देण्याकरता मागे पुढे पाहत नाही. आणि दुसरी गोष्ट, इथं मिळालेला पैसा जर तो सत्कारणे जात असेल तर महत्त्वाचाच आहे आणि तो सदुपयोगीच त्या ठिकाणी केला पाहिजे. गणेशाची सजावट असेल अतिशय साध्या पद्धतीमध्ये आमची असली पाहिजे. ठीक आहे, तुम्ही स्पर्धेमध्ये जर भाग घेत असाल तर त्या स्पर्धेमध्ये ह्या अटी तुम्ही ठेवल्या पाहिजे की गणेशाचं विसर्जन करत असताना आम्ही किंवा आम्हाला शासनानं, प्रशासनानं तयार करून दिलेले जे काही त्या ठिकाणी विसर्जनाचे स्थळ असतील तिथंच आम्ही विसर्जन केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आमचा कल मातीकडे असला पाहिजे मूर्ती त्या ठिकाणी घेताना. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणचं वातावरण आमच्या वागणुकीमुळे अपवित्र होईल याची जाणीव असली पाहिजे. ज्या मुखानं आम्ही आरती म्हणतो त्या मुखानं गुटख्याचा वास यावा, त्या मुखातून तुम्हाला दारूचा गंध यावा, अशा पद्धतीचं जर त्या ठिकाणी आमचं वर्तन असेल तर मी तरी म्हणतो आपण गणपती बाप्पाला न बसवलेलं बरं. आणि मी हेतून पुढे हेच सांगेल की सात्विक पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही गणेशाचं 10 दिवसाची आराधना केली पाहिजे. कुठल्याही प्रकारचा शेजारी पाजारी जवळपासच्या लोकांना त्या आवाजाचा त्रास होईल याचीही काळजी आम्ही घेतली पाहिजे. त्यानंतर पर्यावरणाला आमच्याकडनं कुठल्याही प्रकारची बाधा होणार नाही त्याची काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर आमच्या माता, आमच्या भगिनी, आमच्या मुली तिथं जर एकत्र होत असेल तर बिभत्स प्रकारची गाणी तिथं वाजूच नाही. गणपती बाप्पाजवळ जर तुम्हाला त्या ठिकाणी वातावरण निर्माण करायचं तर ही भक्तिरूपाचं वातावरण असलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, कुठल्याही प्रकारचे कलह आमची तिथं घडू नये अशाच पद्धतीची विनंती पुढे मी युवकांना करेल की निर्व्यसनी जीवन जगा, चांगल्या प्रकारचा आदर्श समाजापुढे त्या ठिकाणी ठेवा आणि अशीच त्या ठिकाणी आपली वाटचाल असावी, हेच या मुलाखतीच्या माध्यमातून मी सांगू शकतो. खूप छान असं मार्गदर्शन या मुलाखतीमधनं महाराज तुम्ही केले. जो संदेश तुम्हाला युवकांना द्यायचा होता तो देखील तुम्ही या शेवटच्या प्रश्नामधनं दिलाय. तर माझ्यासोबत होते हरिभक्तपरायण अजबराव महाराज मिरगे असडीकर. गणेश उत्सवानिमित्ताने गणेश उत्सव कसा साजरा करावा, गणेश उत्सवाची सुरुवात काय झाली, गणेशालाच प्रथम मान का दिला जातो, पर्यावरण पूरक गणपती उत्सव कशा पद्धतीने असतो, त्यानंतर DJ व पारंपरिक गणेश उत्सव यामधला काय नेमका फरक आहे, अशा विविध प्रश्नांवरती महाराजांसोबत आपण चर्चा केली आहे. आणि निश्चितच या मुलाखतीतनं विविध प्रकारची जी मंडळं आहे गणेश उत्सवाची, त्या मंडळांना वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी शिकायला मिळतील, अनुभवायला मिळतील हीच इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.